अकोला में 17 सितंबर को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन पर महाराष्ट्र सरकार एक नई ग्रामीण विकास योजना शुरू करेगी। 17 सितंबर को राज्य सरकार मुख्यमंत्री समृद्धि ग्राम योजना शुरू करेगी। इस योजना में गांव के समग्र विकास के लिए विभिन्न स्तरों पर प्रतियोगी परीक्षाएं आयोजित की जाएंगी। अकोला में ग्रामीण विकास मंत्री जय कुमार गोरे के बारे में कोई जानकारी नहीं है। सरकार का लक्ष्य प्रतियोगिता के माध्यम से लोगों का विकास करना है। इस प्रतियोगिता के माध्यम से राज्य सरकार लगभग 250 करोड़ का पुरस्कार देगी। मुख्यमंत्री समृद्धि ग्राम योजना में राज्य स्तर पर प्रथम आने वाले गांव को 5 करोड़ का पुरस्कार मिलेगा। संभाग स्तर पर प्रथम आने वाले गांव को 1 करोड़ का पुरस्कार मिलेगा। जिला स्तर पर प्रथम आने वाले गांव को 50 लाख का पुरस्कार मिलेगा। तालुका से प्रथम आने वाले गांव को 25 लाख का पुरस्कार मिलेगा। योजना को संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान और निर्मल ग्राम योजना के स्तर पर लागू किया जाएगा, जो आर पाटिल के ग्रामीण विकास मंत्री रहते हुए लागू की गई थी। वहीं जय कुमार गोरे ने पलटवार किया कि विपक्ष के और निर्मल ग्राम योजना के स्तर पर लागू किया जाएगा, जो आर पाटिल के ग्रामीण विकास मंत्री रहते हुए लागू की गई थी। वहीं जय कुमार गोरे ने पलटवार किया कि विपक्ष के मुद्दे को हिंदी अनिवार्यता के मुद्दे से भटकाने की कोशिश है। तो जय कुमार गोरे सरकार के बैकफुट पर जाने के आरोपों को नकारते हुए कहा कि वो मार्च निकालने का समय नहीं देंगे। आइए जानते हैं ग्रामीण विकास मंत्री जय कुमार गोरे ने और क्या कुछ कहा। स्वरूप कसं केलं नाही, गावागावामध्ये विकासाची स्पर्धा या निमित्तानं लावणं आणि स्पर्धात्मक विकास करणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या या जी संकल्पना आहे त्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध ग्राम ही योजना आम्ही बजेटला मंजूर केलेली आहे आणि शासनाच्या योजनाची 100% अंमलबजावणी त्यापासून सर्वोत्तम ग्रामपंचायत, सर्वोत्तम सोसायटी, सर्वोत्तम अंगणवाडी, सर्वोत्तम गावची शाळा, सर्वोत्तम स्मशानभूमी, गावातले सर्वोत्तम रस्ते, गावातल्या सगळ्या सुविधा ज्या आहेत लोकांना देण्याच्या, या सगळ्या सुविधावर खूप मोठं काम या स्पर्धेच्या निमित्तानं होणार आहे। आणि या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या गावांना जो पहिलं बक्षीस महाराष्ट्रातलं 5 कोटीचं आहे आणि साधारण आम्ही 250 कोटी रुपयाची बक्षीस आहे। या निमित्तानं गावागावांना आपण नेण्याचा निर्णय घेतलाय, तालुका पातळीपासून राज्य पातळीपर्यंत, आणि त्यातून एक विकासाची स्पर्धा होईल आणि गाव खेडी जे आहेत गावाचा विकास मजबूतीने होईल अशी संकल्पना मुख्यमंत्री महोदय यांची आहे आणि त्यातून ही स्पर्धा आम्ही आणलेली आहे। तुम्ही सांगितलं की राज्य स्तरावरच्या गावाला 5 कोटी नेमकं बक्षिसाच्या रकमेचं पुढे सांगा, म्हणजे 5 कोटी राज्य स्तरावर पहिलं गाव येईल त्याला 5 कोटी नाही, याच्यामध्ये खूप टप्पे आहेत। त्या विकासाच्या प्रत्येक कामाला त्याला गुण दिलेले आहेत की कुठलं काम किती झाल्यावर किती गुण मिळतील याचं व्यवस्थित नियोजन झालेलं आहे। त्यामुळे त्या गुणवारीत जे गावं बसतील, काही तालुक्यात पहिले येतील त्यांना 25 लाखाचं बक्षीस आहे, काही जिल्ह्यात पहिले येतील 50 लाखाचं बक्षीस आहे, काही गावं विभागात पहिले येतील 1 कोटीचं बक्षीस आहे, राज्यात जी पहिली गावं येतील त्यांना 5 कोटी, 3 कोटी, 2 कोटी असे बक्षीस आहे। बक्षीस हा एक त्यातला भाग आहे, यातून विकास होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ही विकासाची स्पर्धा आहे। 5 तारखेला जो मोर्चा होत आहे उद्धव ठाकरे मराठीवर, तो मोर्चा काढण्याची वेळ येऊ देणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय। सरकार बॅकफुटवर आलं वाटतं का? नाही, मला एक समजत नाही आहे, सरकार कधी बॅकफुटवर नव्हतं आणि तो जो मुद्दा घेऊन ते लढतायत तो त्यांनी ज्या प्रकारे त्या मुद्द्याचं परसेप्शन करतायत की हिंदी भाषेची सक्ती, ही सक्तीचा विषय आलाच नाहीये। आता आपण मराठी, आपली भाषा मराठी आणि आपली राजभाषा मराठी आहे महाराष्ट्राची आणि त्या महाराष्ट्रात मराठीच चालेल, पण याच्यासोबत बाकीच्याही भाषा आपल्या मुलांना आल्या पाहिजेत ही संकल्पना ठेवणं चुकीचं कसं म्हणता येईल याला? हिंदी भाषेची सक्ती केलेलीच नाही तर अशा पद्धतीची भूमिका घेणं मला वाटते का घेतली त्यांनाच माहिती। सरकार पटवून देण्यात कमी पडलं असं वाटतं? नाही, बिलकुल नाही। पटवून देण्यापेक्षा पटवून घेण्यात कदाचित कोणाला राजकारण करायचं असेल या संदर्भात काही गोष्टी असू शकतात। आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे, त्या अनुषंगानं कुठलाच मुद्दा नाही, विकासाचं काम एवढ्या वेगानं होतंय, तेव्हा काही मुद्दे नसताना काही मुद्दे तयार करण्याचाही प्रयत्न काही लोक करत असतात। विरोधक आजही चहा पानावर बहिष्कार टाकण्याची शक्यता बसते। आता विरोधक आहेच कुठं। अकोला महाराज से कैमरा पर्सन नरेंद्र बाढ़ोनकर के साथ सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट।